आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। बदलापूर प्रकरणात घाईघाईनं आरोपपत्र दाखल करण्याची चूक करू नका, पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त। तर सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश। भाजप आमदार देवयानी फरांदे नाशिकच्या पालिका आयुक्तांवर संतापल्या। शहरातील विविध समस्यांबाबत फरांदेंनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। बिश्नोई गँगच्या म्होरक्यांना तुरुंगात दाऊद गँगची भीती। सलमान खान गोळीबार प्रकरणातील 2 आरोपींना तळोजा कारागृहात धोका, सूत्रांची माहिती। नवी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरू। आंदेकर टोळीचा बॅकबोन असल्यानंच पुण्यात वनराज आंदेकरची हत्या। आंदेकर टोळीची मोठी दहशत असल्याचं सोमनाथ गायकवाडानं प्लॅन केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर। मूर्तिकार जयती बापटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची 7 पथकं तयार, 2 पथकं तांत्रिक विश्लेषणासाठी आणि 5 पथकं मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोव्यात तपासासाठी रवाना। बदलापूरमधील आंदोलनातील 105 जणांना जामीन मंजूर। रेल रोको आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 58 जणांना तर शाळेची तोडफोड करण्याच्या आरोपात असलेले 47 जणांची जामिनावर सुटका। वकील संघटनांनी केस मोफत लढली। मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या 10 जागांसाठी येत्या 22 तारखेला निवडणुकीसाठी युवा सेनेचं पॅनल तयार। आदित्य ठाकरेंच्या हस्ते कार्य अहवाल आणि वचननाम्याचं प्रकाशन। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकाराने पंप स्टोरेजचे राज्यात विक्रमी करार। 2030 पर्यंत राज्यातील 50% वीज निर्मिती ही नैसर्गिक साधनातून होणार, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींकडून बलात्कार विरोधी विधेयक मंजूर। नव्या विधेयकात दोषीला 10 दिवसात फाशीची तरतूद।